गणेशोत्सव काळामध्ये कायदा आणि सुव्यवस्था कायम राखावी यासाठी पोलीस दलाकडून गणेशोत्सव मंडळांना आवाहन करण्यात येत आहे। याच पार्श्वभूमीवर इचलकरंजीमध्ये शांतता समितीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। या बैठकीत गणेश मंडळाच्या सदस्यांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या सर्वांना गणेशोत्सव काळात हद्दपार करण्यात यावं, त्याचबरोबर मिरवणुकीदरम्यान समाजकंटकांकडून तेढ निर्माण केली जाते, अशा समाजकंटकांवर कारवाई करावी अशी मागणी केली। महापालिकेनं नियमित स्वच्छता ठेवावी, शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये रस्त्यावरील वीज पुरवठा खंडित करू नये, गणेश मूर्तींचं विसर्जन पंचगंगा नदीतच करण्यासाठी प्रशासनानं सहकार्य करावं, अशा सूचना गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केल्या। यावेळी प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी सर्व समस्यांवर विचार करून योग्य ते नियोजन करण्याचं आश्वासन दिलं। अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी समाज विघातक पोस्ट सोशल मीडियावर प्रसारित करून समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचं सांगितलं। गणेशोत्सव काळात वीज पुरवठ्यात अडचण येणार नसल्याचं माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी स्पष्ट केलं। पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी गणेश मिरवणूक सर्व मंडळांनी सर्वसमावेशक कशी होईल याकडे लक्ष द्यावं, पोलीस प्रशासन त्यासाठी सहकार्य करेल अशी ग्वाही दिली। गणेशोत्सव मंडळांनी पारंपरिक उत्साहामध्ये गणेशोत्सव साजरा करावा, मिरवणुकीमध्ये आवाजाची आणि वेळेची मर्यादा पाळावी असं आवाहनही त्यांनी केलं। यावेळी अप्पर तहसीलदार महेश खिलारी, महापालिकेचे उपायुक्त अशोक कुंभार, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, पोलीस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड, महावितरणच्या अधिकाऱ्यांसह शहरातील पोलीस ठाण्यांचे अधिकारी तसंच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते।